तर शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून आता नार्वेकर आणि राऊतांमध्ये चांगलीच जुंपली आहे। मी दिलेला निर्णय कायद्याच्या चौकटीमध्ये असल्याचं राहुल नार्वेकरांनी म्हटलं, तर माझा निर्णय शाश्वत आणि टिकून राहील असं महत्त्वाचं वक्तव्य राहुल नार्वेकरांनी केलं। संविधानिक पदावरील व्यक्ती बोगस आणि भ्रष्ट असल्याचं देखील म्हणत आता राऊतांनी जोरदार टोला लगावलाय। तर शिवसेना विकणारे नार्वेकर बौद्धिक नक्षलवादी असल्याची टीका आता राऊतांनी केली। कपिल सिब्बल हे आपल्या आशिलासाठी युक्तिवाद करत आहेत। स्वाभाविक आहे, त्यांना जी बाजू मांडायची आहे ते मांडतील, परंतु कपिल सिब्बलांचं मत म्हणजे काय कोर्टाचं मत नाही आहे। मी दिलेला जो निर्णय आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आधारावरती दिलेला निर्णय आहे। त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की हा निर्णय शाश्वत आहे, तो टिकून राहील। संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहे। खरे बौद्धिक नक्षलवादी कोण आहेत? जे मोदींनी सांगितलं, निवडणूक आयोग हा बौद्धिक नक्षलवादी आहे। विधानसभेचे अध्यक्ष ज्याने बेकायदेशीर निर्णय दिला ते बौद्धिक नक्षलवादी आहे। ज्याने संविधान गाडून टाकलं ते बौद्धिक नक्षलवादी आहे। त्यामुळं राहुल नार्वेकर यांनी योग्य निर्णय दिलाय। आता तुम्ही निवडणूक आयोगावर आरोप करतायत, तुम्ही सुप्रीम कोर्टावर आरोप करतायत, परंतु सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगामध्ये योग्य तो निर्णय झालेला आहे। जनतेचा निर्णय हा सगळ्यात मोठा निर्णय असतो आणि जनतेने निर्णय देऊन टाकलाय। धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचा आहे, शिवसेना एकनाथजी शिंदेंची आहे, सर्वाधिक आमदार एकनाथजी शिंदे यांचे आहेत, सर्वाधिक खासदार एकनाथजी शिंदेंचे आहेत आणि उद्धवजी ठाकरे यांच्या हातामध्ये काय उरलंय तर फक्त काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा झेंडा एवढंच आता उद्धवजी आणि संजय राऊतांच्या हातामध्ये उरलंय।